सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दिंडोरी तालुक्यातील वणी येथे आज बालवाडीपासून तर कॉलेजपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी 15 ऑगस्टचे औचित्य साधून तिरंगा रॅली काढली। वणी पोलीस स्टेशनला प्रथम ध्वजारोहण केल्यानंतर ग्रामपालिका KRT कॉलेज तसेच जुनी ग्रामपालिका सरस्वती विद्या मंदिर आदर्श प्राथमिक शाळा आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल KRT स्कूल या ठिकाणी ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर सर्वच विद्या मंदिर पासून तर कॉलेजपर्यंत विद्यार्थी हे वणी येथील सप्तशृंगी देवीचे मूळ स्वरूप असलेल्या जगदंबा मातेच्या मंदिरापासून तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली। यावेळेस वणी पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तसेच तिरंगा रॅली ही न भूतो न भविष्यते अशा पद्धतीने आज गावात निघाल्याचे वणी पोलीस स्टेशनचे API गायत्री जाधव यांनी सांगितले। दिंडोरी तालुक्यातील वणी येथे आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी संपूर्ण कॉलेजपासून तर ज्युनियर KG पर्यंत विद्यार्थ्यांनी आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आले होते आणि संपूर्ण विद्यार्थी व कॉलेजचे प्राचार्यापासून तर अंगणवाडीच्या सेविकापर्यंत सर्वच तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले होते। आता आपल्याबरोबर बोलण्यासाठी सरस्वती विद्यालयाच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत इकडे प्रधानाचार्य म्हणतात मोरे मॅडम, काय सांगाल? आज तिरंगा रॅली होती। आज 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्व शाळेच्या मुलांनी इयत्ता पहिली ते कॉलेजपर्यंतच्या मुलांनी जी रॅली होती आपली स्वातंत्र्य दिनाची, त्या स्वातंत्र्य दिनाच्या रॅलीमध्ये आनंदाने सहभाग घेऊन तो जो स्वातंत्र्य दिनाचा आनंद होता तो त्यांनी एकदम म्हणजे मोठ्या रीतीने म्हणजे उत्साहितपणे साजरा केलेला आहे। आणि जे आपल्या स्वातंत्र्याचे जे मेन हे आहे म्हणजे भारत देश आपला स्वातंत्र्य झाला आहे त्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केलेला आहे या रॅलीमध्ये। आपल्याबरोबर तिवारी मॅडम आहेत बोलण्यासाठी। मॅडम, काय सांगाल? विद्यार्थ्यांनी खूप आज मेहनत घेतली आणि उत्कृष्ट कार्यक्रम पण राबवले। आज सर्वात मोठा प्रोजेक्ट म्हणजे सगळ्या शाळा मिळून आपण तिथं कॉलेजमध्ये जमलेलो होतो। सगळ्या शाळा, ही शाळा वेगळी किंवा ती शाळा वेगळी नाही, ह्या छोट्याशा संदेशमधनंच आपण सगळे एक आहोत, आपण सगळे भारतीय आहे, याच्यात हा संदेश मुलांना फार मोठा गेला आहे। म्हणून म्हणते की सगळेजण एक आहे, एकजुटीने राहा, भारत माता की जय। वंदे मातरम ह्या गीताला 150 वर्ष पूर्ण झालेत आणि फक्त सरस्वती विद्यालयाने 3 चरणामध्ये वंदे मातरम म्हणलं। मॅडम, काय सांगाल? आज म्हणजे 150 वर्ष पूर्ण झालेत आणि आज वंदे मातरम हे घेण्यात आलं। घेतलंच जातं। वंदे मातरम हे खरं 2 कडव्यातच सगळीकडे म्हटलं जाते, पण आमच्या शाळेचं जे काही वैशिष्ट्य आहे हे पूर्ण कडव्यात म्हटलं जातं। पूर्ण प्रत्येक कोणीही पाहुणे इथे येऊ, कोणीही आमच्या शाळेत व्हिजिटला येऊ तर हे प्रत्येक जण आवर्जून दुसरीकडे सांगतं की या शाळेमध्ये वंदे मातरम हे पूर्ण होतं, इतर शाळेसारखं किंवा इतर यांच्यासारखं नाहीये। आपण पाहू शकतो की वंदे मातरम पासून या स्वातंत्र्य दिनाचे म्हणजे ध्वजारोहण करण्यात आला आहे। शामराव सोनाणे, दिंडोरी, नाशिक।